तील कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर नागपुरात छात्रों की गूंज कार्यक्रम होण्याची शक्यता आहे। सप्टेंबर शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला कार्यक्रम होण्याची शक्यता आहे। नागपुरातील कार्यक्रमामध्ये राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार अशी शक्यता आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले सविस्तर तपशील देत आहेत जितेंद्र। विक्रांत, आपल्याला माहिती आहे की शनिवारी छात्रों की गूंज हा खासदार राहुल गांधी यांचा कार्यक्रम पुण्यात पार पडला। तो फार यशस्वी झाला आणि त्यामुळे या अशा प्रकारचा कार्यक्रम नागपुरातही व्हावा अशी आता काँग्रेस नेत्यांची मागणी आहे आणि तसा प्रस्तावही जो राहुल गांधी यांची टीम आहे त्यांना दिल्याचं माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे छात्रों की गूंज हा कार्यक्रम आता नागपुरातही होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। हा राज्यातील दुसरा कार्यक्रम असेल। पहिला कार्यक्रम हा पुण्यात पार पडला, त्यानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे आणि त्याच अनुषंगाने नागपुरातही हा कार्यक्रम घेण्याची योजना आखण्यात आलेली आहे। हा सप्टेंबर शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला हा कार्यक्रम नागपुरात घेतला जाऊ शकतो तसा प्रस्ताव दिलेला आहे। मात्र त्यावर अजूनपर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही। तो निर्णय देखील लवकरच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। यापूर्वी जर राहुल गांधींचा संविधानावर कार्यक्रम झालेला होता, तो लोकसभा 2024च्या निवडणुकांपूर्वी झालेला होता। नागपूरच्या सुरेश भट सभागृहामध्ये तो कार्यक्रम झाला होता। त्यानंतर जर हा कार्यक्रम झाला तर राहुल गांधी यांचा हा नागपूरचा दुसरा दौरा असेल। त्यामुळे आता हा दौरा कसा होतो, काय थीम येते, कुठली थीम या कार्यक्रमात वापरण्यात येते, कारण गेल्या जो पुण्यात झाला होता त्यात ज्या तरुणी आहेत त्यांचे प्रश्न अनेक मुद्द्यांवर राहुल गांधींनी हात घातला होता। त्यामुळे या कार्यक्रमाची थीम कोणती ठेवावी, कसा कार्यक्रम आखावा, त्याची आखणी कशी असावी असा आता काँग्रेस नेत्यांमध्ये विचार सुरू आहे आणि लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। विक्रांत, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।